नमस्कार. जानेवारी 2025च्या ज्या आपण चालू घडामोडी बघत आहोत, तर त्यामध्ये आपण परीक्षेला जाता जाता याच्यातला आज आपला 5वा पाठ आहे बघा. आणि हा पाठ झाला की परीक्षेला जाता जाता हा टॉपिक आपल्या याच्यातला कंप्लीट होईल. आणि ज्या काही थोड्या करंट अफेअर्स जानेवारी 2025चे राहिले आहेत ते पण आपले कंप्लीट होऊन जातील. त्याचे व्हिडिओ मी आणेल बघा. हिमाचल प्रदेश सरकारने हिमाचल प्रदेश सार्वजनिक प्रशासन संस्थेचे नाव बदलून डॉक्टर मनमोहन सिंग हिमाचल प्रदेश सार्वजनिक प्रशासन संस्था असे करण्यास मान्यता दिली. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने 6वी स्कॉर्पियन श्रेणीची पाणबुडी INS वाक्षीर 9 जानेवारी 2025 रोजी नौदलाला सुपूर्द केली. यामुळे प्रकल्प P-75 पूर्ण झाला आहे. मार्टिन गुप्टिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो न्यूझीलंड देशाचा आहे. ठीक आहे. पुढे बघा. माँ की रसोई हा उपक्रम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू केला. हिमकवच ही कपड्यांची प्रणाली DRDOने विकसित केली आहे. ती अत्यंत थंड परिस्थितीसाठी डिझाईन करण्यात आलेली आहे. काय आहे? हिमकवच ही कपड्यांची प्रणाली कोणी विकसित केली? DRDOने ती विकसित केलेली आहे. पुढे बघा. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या BCCIच्या सचिवपदी देवजीत सौकिया यांची निवड करण्यात आली. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची डिसेंबर 2024च्या महिन्यातील ICCच्या सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. बुमराहला ICCचा महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून निवडण्याची ही दुसरी वेळ आहे. बघा, बुमराहला ICCचा महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून निवडण्याची दुसरी वेळ आहे. तामिळनाडूमधील मदुराई येथे जल्लीकट्टू उत्सव जानेवारी 2025 मध्ये पार पडला. जल्लीकट्टू हा एक जुना बैलांना काबूत ठेवण्याचा सण आहे जो प्रामुख्याने तामिळनाडूमध्ये पोंगल उत्सवाचा भाग म्हणून साजरा केला जातो. पुढे बघा. स्पॅनिश सुपर करंडक फुटबॉल संघ विजेता 2025 बार्सिलोना संघ. ठीक आहे. विजेता संघ बार्सिलोना आणि उपविजेता रियाल माद्रिद. पुढे. युद्धनौका तयार करताना महिलांच्या सोयीच्या दृष्टीने तिचे आरेखन करण्यात आलेली पहिली युद्धनौका नाव काय? INS सुरत. भारत 2026 मध्ये कॉमनवेल्थ देशांच्या संसदेचे अध्यक्ष आणि सभापतीच्या 28व्या परिषदेस यजमान असेल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ग्वेनर्से येथे झालेल्या CSPOC स्थायी समितीच्या बैठकीत ही घोषणा केली. या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता, सोशल मीडिया आणि संसदीय प्रक्रियेत त्यांची भूमिका यावर लक्ष केंद्रित केले जाईल. भारताने यापूर्वी 1970, 71, 1986 आणि 2010 मध्ये CSPOCचे आयोजन करून आपली सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक विकास दाखवला आहे. CSPOCचा फुल फॉर्म बघा काय आहे? कॉन्फरन्स ऑफ स्पीकर्स अँड प्रेसाइडिंग ऑफिसर्स ऑफ द कॉमनवेल्थ. ठीक आहे. हा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 11 फेब्रुवारी 2025 दरम्यान फ्रान्समध्ये होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता AI समिट 2025 मध्ये सहभागी होणार आहे. क्रोएशियाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण? झोरान मिलानोविक. 20 ते 21 जानेवारी 2025 रोजी 85वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद पाटणा बिहारमध्ये पार पडली. या परिषदेची थीम संविधानाचा 75वा वर्धापन दिन, संसदेचे आणि राज्य विधिमंडळाचे घटनात्मक मूल्य मजबूत करण्यात. आता हे ठीक आहे. हे वाक्य अर्धवट वाटतंय मला थोडं. पुढे बघा. अध्यक्ष ओम बिर्ला. उद्देश विधिमंडळातील समन्वय वाढवणे आणि उत्तम पद्धतीचा आदानप्रदान करणे. यापूर्वी भारतीय पीठासीन अधिकारी परिषद 1964 आणि 1982 मध्ये बिहारमध्ये पार पडली. ठीक आहे. बघा 2025 मध्ये म्हणजे कितव्यांदा? बिहारमध्ये 3ऱ्यांदा पार पडली. मग यापूर्वी कधी? तर 1964
आणि 1982मध्ये बिहारमध्ये पार पडली. ह्या 2 गोष्टी नीट लक्षात ठेवा. आणि त्याच्याच अनुषंगाने आपण मागील वर्षी कुठे पार पडलेली हे पण बघून घेऊ, कारण तो पॉईंट महत्त्वाचा आहे. बघा, अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद 2024, ठिकाण मुंबई विधिमंडळ. 21 वर्षानंतर कुठे? महाराष्ट्रात. महत्त्वाची काय कळालं तुम्हाला? कारण 21 वर्षानंतर ती महाराष्ट्रात पार पडली होती आणि 2024ची महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र आहे म्हणून आपल्याला नीट लक्षात ठेवावं लागेल. मग 21 वर्षानंतर महाराष्ट्रात पार पडली होती. मग पूर्वी कधी झालेली? 2003मध्ये. क्रमांक कितवी? 84वी. ठीक आहे. उद्घाटन ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष, दिनांक 27 ते 29 जानेवारी बघा 2024. पीठासीन अधिकाऱ्यांच्या या परिषदेत विधानसभांच्या विविध प्रक्रियेशी संबंधित विषयावर सत्रे आयोजित करण्यात आली. याच दरम्यान भारतातील राज्य विधिमंडळ सचिवालयाच्या सचिवांची 60वी परिषद विधान भवन मुंबई येथे पार पडली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या मार्गदर्शनाने या परिषदेचा समारोप झाला. पीठासीन अधिकारी पहिली परिषद 14 सप्टेंबर 1921, कुठे? शिमला येथे. अध्यक्ष फ्रेडरिक व्हाईट. विधिमंडळ सचिवांची पहिली परिषद 23 ऑक्टोबर 1953, ग्वाल्हेर. लोकसभेचे अध्यक्ष हे अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे, तर लोकसभेचे महासचिव हे विधिमंडळ सचिवांच्या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पक्षांतर बंदी कायद्यांच्या परिशिष्टामध्ये म्हणजे 10वे परिशिष्ट सुधारणा करण्यासाठी डॉक्टर राहुल नॉर्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी CP जोशी राजस्थान विधिमंडळ अध्यक्ष समितीचे प्रमुख होते. बघा, ही न्यूज मी फास्टमध्ये घेतली आहे कारण मी ती विस्तृत स्वरूपात ऑलरेडी मागे जे पुस्तक हे आपण कंप्लीट केलेलं तेव्हा घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने 2025ची बिहार पाटणामध्ये जी झाली तर ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पण सोबत 2024ची महाराष्ट्रात झाली आणि ती किती वर्षांनी? 21 वर्षांनी. आणि मग 2003मध्ये ती झालेली होती. त्यानंतर बिहारमध्ये 2025ची ही कितवी होती? तिसऱ्यांदा झालेली. मग यापूर्वी कधी झालेली? 64मध्ये, 1982मध्ये. अशा गोष्टी नीट लक्षात ठेवा. बरं, आजच्या व्हिडिओतला शेवटचा पॉईंट बघा आता काय आहे. परशुराम कुंड मेळा अरुणाचल प्रदेशात पार पडला. कोणता मेळा म्हणताय? परशुराम कुंड मेळा. परशुराम कुंड हे ब्रह्मपुत्र पठारावर लोहित नदीजवळ हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हा मेळा ईशान्येचा कुंभ म्हणून ओळखला जातो. काय म्हणून ओळखला जातो? ईशान्येचा कुंभमेळा. पुन्हा वाचते. परशुराम कुंड मेळा अरुणाचल प्रदेशात पार पडला जातो. कुठे? परशुराम कुंड मेळा अरुणाचल प्रदेशमध्ये. तिथेही कुठे? ब्रह्मपुत्रा पठारावर लोहित नदीजवळ आणि लोहित जिल्ह्यात. हे नीट लक्षात ठेवा. लोहित नदीजवळ लोहित जिल्ह्यात हा मेळा पार पडला जातो. कधी? जानेवारी महिन्यामध्ये. ठीक आहे. कधी? संक्रांतीच्या दिवशी. आणि याला ईशान्येचा कुंभ म्हणून पण हा ओळखला जातो. धन्यवाद.